नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहर परिसरात एक अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी साप आढळून आल्याने परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे। नेहमीच्या रंगापेक्षा पूर्णपणे वेगळा पांढऱ्या रंगाचा दिसणारा अल्बिनो नानेटी साप नागरिकांच्या नजरेस पडला। रामटेक तालुक्यात अशा प्रकारचा साप प्रथमच आढळल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली आहे। साप दिसताच नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र सापाला मारण्याऐवजी तातडीने वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन रामटेक येथील सर्पमित्र आणि प्राणीमित्रांना माहिती देण्यात आली। माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले। समोर दिसत होता पांढऱ्या रंगाचा अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा साप। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्पमित्रांनी अत्यंत सावधगिरीने आणि कौशल्याने रेस्क्यू मोहीम सुरू केली। काही क्षण अक्षरशः थरार निर्माण करणारे होते। सापाला कोणतीही इजा होणार नाही आणि त्याचबरोबर नागरिकांनाही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेत सर्पमित्रांनी अखेर या दुर्मिळ सापाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले। या सापाच्या शरीरावर दिसणारा पांढरा रंग हा अल्बिनिझमशी संबंधित रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो। त्यामुळे सामान्य नानेटी सापांच्या तुलनेत हा साप अत्यंत वेगळा आणि दुर्मिळ दिसतो। विशेष म्हणजे रामटेक तालुक्यात अशा प्रकारचा अल्बिनो नानेटी साप प्रथमच आढळल्याने सर्पमित्र आणि वन्यजीव प्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। रेस्क्यू केलेल्या या दुर्मिळ सापाला योग्य ठिकाणी त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली।